नमस्कार. महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटलं की आपल्या या भूमीचा इतिहास खूप प्रगल्भ आहे. या भूमीचा इतिहास जर बघितला तर योद्ध्याची रणभूमी, रक्ताची कर्मभूमी, क्रांतिकारकाची जन्मभूमी आणि स्वाभिमानाची मातृभूमी म्हणून या भूमीची ओळख आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये अनेक प्रकारचे हिरे जन्मलेले आहेत, ज्यांनी अनेक प्रकारचं समाजात आदर्श असं योगदान दिलेलं आहे. आत्ताच आपण गेल्या काही दिवसापासून बघतोय की कोल्हापूरच्या एका मुलाची जी काही UPSC परीक्षेमध्ये जो निकाल लागला आणि उत्तुंग भरारी घेतली, त्याची चर्चा सर्वत्र आहे. अशा भरपूर गोष्टी आजूबाजूला गावागावात कुठं ना कुठं घडत असतात. आणि हे सर्व विद्यार्थी यशस्वी कधी होतात? जेव्हा त्यांच्या पाठीमागची, पडद्याच्या पाठीमागची मेहनत घेणारे जे त्यांचे गुरु असतात, हे खरं मेहनत त्यांच्याकडून करून घेत असतात. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की कोकण विभागामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे आणि विशेष करून अनेक प्रकारचे राष्ट्रीय लेवल पर्यंत, राज्यस्तरीय पर्यंत आपले विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाणारे असे डॉक्टरेट मिळवलेले क्रीडा क्षेत्रामध्ये राजेश जाधव सर यांची आज आपण मुलाखत घेत आहोत. आणि तुम्हाला यांची खासियत सांगतो की जवळपास 35 वर्ष यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत रोज सलग न चुकता, एकही दिवस सुट्टी न घेता आणि विशेषतः कुठलीही विद्यार्थ्याकडून फीस न घेता यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांकडून कामगिरी करून घेण्याचं काम केलेलं आहे. त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेणार आहोत. नमस्कार सर. सगळ्यात अगोदर तर तुम्ही एवढं क्रीडा क्षेत्रामध्ये एवढं काही चांगली कामगिरी केलेली आहे की त्याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे. याबद्दल तुमचं आमच्याकडून मनापासून कौतुक आणि अभिनंदन. एकंदरीतच 35 वर्षाची वाटचाल आपण थोडक्यात सांगावी. मी वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे, तालुका जिल्हा रत्नागिरी या संस्थेत 1992ला लागलो नोकरीसाठी. आणि त्याच्यानंतर मी तेव्हा D.Ed होतो, पण नंतर BA BPEd पूर्ण करून मला इथे 98ला BPEd म्हणून पूर्ण वेळ काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेचे आमच्या या वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, आता ते नाही, परंतु नानासाहेब विचारे, आणि त्यावेळेचे आमचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सन्माननीय काणे सर यांनी मला संधी दिली. आणि तिथपासून आतापर्यंत त्यांनी ज्या विश्वासाने मला घेतला, त्या विश्वासाने मी या क्रीडा संकुलमध्ये काम करतोय. त्याच्यामध्ये आजपर्यंत असंख्य हजारो विद्यार्थी इथून शिकून गेलेत. स्पोर्ट्समध्ये बरेच जण होते. सकाळी 7:30ला माझं प्रॅक्टिस सुरू होतं, 7:30 ते 9:30. 9:45ला मी, म्हणजे मुलं गेली 10ला आमची शाळा भरते, 10 ते 3:30 पर्यंत वर्गातले क्लास होतात. 3:30 ते पुन्हा 5:30-6 वाजेपर्यंत आम्ही ग्राउंडवर असतो त्या मुलांना घेऊन. मुलं सुद्धा खूप चांगली आहेत. माझ्याबरोबर माझे सहकारी क्रीडा शिक्षक आहेत, बोरकर मॅडम आहेत, खानविलकर मॅडम आहेत. आणि तशा त्या दोघीही माझ्या विद्यार्थिनी आहेत. खूप चांगलं काम करतात त्याही, कारण मुली असतात ग्राउंडवर, तर यांचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. आणि मुलांना इतका त्याचा फायदा झाला की ग्रामीण भाग आहे, मग बाहेर गेल्यानंतर आम्हाला हे नाही आहे, ते नाही आहे असं नाही. जे इथं नाही आहे, जे अवेलेबल आहे त्याचा वापर करून आपल्याला परफॉर्मन्स कसा देता येईल, त्या विद्यार्थ्यांना घेता येईल, याच्यासाठी आम्ही जोरात प्रयत्न केला होता. इथे आता नेट यावर्षी आपण लावलं आहे क्रिकेटचं, पण अंडर 19ची जी मुलींची टीम आहे, तर त्या मुलींच्या टीममध्ये आम्ही सलग 19 वर्ष राज्यात गेलेलो आहे. आम्ही मुंबई पुण्याच्या क्रिकेटच्या संघाला आम्ही फायनलला मारलेलं आहे. आणि 1-2 नव्हे, मला वाटतं आम्ही 9 वेळा राज्य विजयी आहेत आणि बाकी 7-8 वेळा आम्ही उपविजयी आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा गेलो आहे कोल्हापूर विभागातून पुढे, त्यावेळेला आम्ही फायनलला गेलेलोच आहे. त्याच्यामध्ये 5 महाराष्ट्राचे कर्णधार झाले इथे मुलींचे. मुलंसुद्धा क्रिकेट खेळत आहेत. मुलांचं आम्ही विभागापर्यंत पोहोचलेलो आहे. असोसिएशनमधून राज्य वगैरे मुलं खेळलेली आहेत क्रिकेटची. ॲथलेटिक्सला तर इथे प्रियांका नाचरेसारखी मुलगी 400 आणि 800 मीटरला ऑल इंडियाला गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याच्यानंतर ही योगिता महाकाळ एक आहे, जी इथं PRO आहे JSWला. अस्मिता घाणेकर आहे, दीप्ती इंगळे आहे, रेश्मा सावंत आहेत, दीपाली महाडिक आहेत. मग त्याच्यानंतर एक बारगोडे मुलगी होती, एक रहाटे मुलगी होती. अशी भरपूर, ही मीनाक्षी रहाटे ती सुद्धा महाराष्ट्राची कॅप्टन होती. अतिशय प्रामाणिक आणि
मेहनती मुलं होते. या परिस्थितीत त्यांनी नुसती मॅट टाकली, बॉल आणायचं, हे सगळं संस्थावाले आम्हाला देत होते. साहित्य क्रिकेटला भरपूर लागतं, खर्च भरपूर येतो. क्रिकेट हा तसा महागडा खेळ आहे. आणि बरीचशी मला मदत हे लॅब इंडियाचे मालक, ठाण्याचे उद्योगपती सन्माननीय बापटसाहेब हे कायम मदत करत आले. किंवा मुली बाहेर खेळायला गेल्या की त्यांना ते बक्षिसं पण द्यायचे, रोख बक्षिसं द्यायचे. ते इथं आले की त्या मुलीला भेटायचे, त्यांचं कौतुक करायचे, माझं कौतुक करायचे, आमच्या सहकार्यांचं कौतुक करायचे, मुख्याध्यापकांचं कौतुक करायचे. म्हणजे तो जो माहोल त्यांनी, त्या मोटिवेशनमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आणि बाकी पालक जे आहेत त्यांची भूमिका इथं खूप महत्त्वाची आहे, कारण मुली ग्राउंडवर पाठवायच्या असतात. तुम्ही आता बघितलं की इथे आता 21 तारखेपासून आम्ही कॅम्प घेतला. मध्ये 3-4 वर्ष जरा गॅप गेली, त्याच्यानंतर पुन्हा आम्ही ग्रीप घेतलेली आहे. तर 3-4 आता 21 तारखेपासून एवढे दिवस या मुली इथं संपर्कात आहेत. कोण पालक कधी आलेला नाही, काही येणार नाही, विचारणार नाही. त्यांना माहिती आहे जाधव सर आहेत, शाळेत आहे, मुली आमच्या सुरक्षित आहे, मुलं आमची सुरक्षित आहे. काय मेडिकलचं झालं तरी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, आमचे इथे डॉक्टर्स असतील, बरेचसे डॉक्टर्स माझे विद्यार्थीच आहेत तिथे. डॉक्टर प्रियांका नात्रे हे इथं आता मला चांगली मदत करते. मुलांना काही इंजुरी वगैरे झाली तर डॉक्टर सागर लंबे आहेत, ते मला मदत करतात. डॉक्टर पाटील आहेत, तिथे डॉक्टर मीना पाटील आहेत, त्यासुद्धा मला मदत करतात. म्हणजे डॉक्टरांचा काय प्रॉब्लेम नाही इथे, सगळं पाठीमागून मला फुल मोठं बॅकिंग आहे. आर्थिकचं जे आहे ते संस्था मदत करते. मुलं पुढं चालले, काही पोलीस झाले, 5% राखीव शासनाचा खेळाडूंना हे कळायला पाहिजे. बरेच जण सांगतात खेळून कोण मोठा झालाय. आता काय खेळून कोण मोठा झालाय म्हणजे अवघडच आहे या प्रश्नाचं उत्तर देणे. हार्दिक पांड्या बघा, हे बाकीचे जे सगळे खेळाडू आपण क्रिकेटचे दिसतात, ॲथलेटिक्सचे दिसतात आहे, किंवा अदर गेम मधले जे दिसतात आहेत ना, हे सगळे खेळूनच मोठे झाले. मुली किती, आता स्मृतीचं जर नाव घेतलं, स्मृती कुठली आहे ती बघा, तिचा गेम बघा, ती मुलांच्यातनं खेळत होती, आज ती किती कोटीचा करार करते ते बघा. कोणी सांगितलं खेळून मोठं होता येत नाही. आणि एवढे सगळे मेरिटचे लोक कुठे सगळे IPS आणि PSI झाले, असं होत नाही. त्याच्यातले असं एखादा दुसरा पुढे चाललाय. तसा इकडून पण लोकसंख्या किती आहे त्या मानानं तुमचं जेवढं स्किल आहे तसं तुम्ही पुढे जाणार आहात. तर या विद्यार्थ्यांना भविष्यात भरपूर अपॉर्च्युनिटी आहे खेळामधून, आणि त्यांनी जावं हे अशी मला मनापासूनची इच्छा आहे. मला वाटतंय भविष्यात ते आणखी पुढे जातील. बिलकुल, निश्चितच भविष्यात हे मुलं निश्चितच पुढे जातील. आणि प्रत्येकामध्ये एक विशिष्ट टॅलेंट असतो, आणि काही जणांना जर खेळात जर आवड असेल तर निश्चितच त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलीच पाहिजे. सर, जवळपास 35 वर्षाचा कालावधी, आणि या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला हे सगळं करताना कधी थकवा, कधी मानसिक ताण, किंवा कधी असं वाटलं नाही का यांच्याकडून आपण भली मोठी फीस घेतली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे? हे सगळं मोटिवेशन, हे सगळं समाजकार्य एक प्रकारे हे करण्याचं एक प्रकारे मोटिवेट थिंकिंग कुठून आली तुम्हाला? कुठून असा विचार आला की मी काहीतरी केलं पाहिजे? काय वाटतं? याच्यामध्ये आता नोकरीला किंवा सेवेला सुरुवात करताना मला याची जाणीव आहे की ज्या परिस्थितीतून आपण आलोय आणि आता थोडंफार आपण स्टेबल होतोय, तर पाठीमागून येणाऱ्या पिढीला मी काहीतरी देणे लागतो. त्याच्यामध्ये स्पेशली सांगायचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण एवढ्या हालअपेष्टामध्ये घेतलेलं आहे, पण ते पुढे गेल्यानंतर ते पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा झाले असते, परंतु तो विचार करता त्याने आपल्या तळागाळातल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला काय तेवढं करता येणार नाही, पण बाबासाहेब आमचे आदर्श आहेत. त्याच्यामुळे ही जी मुलं सगळी आहेत, मला त्यांच्या कृपेनं सेवा करण्याची संधी मिळाली ह्या लोकांची, मुलांची. तर त्या दृष्टीनं काय पुढं करता येईल तेवढं करायचं. जो काय पगार मिळतो त्यातला 2% जरी खर्च झाला त्या मुलांच्यासाठी, आणि करतोच आहे आम्ही, काय मागं पुढं करत नाही. जिथं कमी पडेल तिथं सुरुवातीला तर शूज आम्ही आणून दिले. काही मुलं खेळत होती त्यांना शूज नसायचे, ट्रॅक शूट नसायचा, कधी किट नसायचं, कधी बॅट नसायची. जे आहे त्या परिस्थितीत जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला. साहेबांनी आम्हाला, बापट साहेबांनी देण्याचा प्रयत्न केला, संस्थेनं देण्याचा प्रयत्न केला. आता पण त्याच्यानंतर इथे बोरकर साहेब होते अध्यक्ष, आता ते नाही आहेत, हयात नाहीत. त्याच्यानंतर सुभाषराव विचारे होते, जयवंतराव विचारे होते अध्यक्ष. प्रत्येकाने चांगला सपोर्ट केला आहे, काय तशी अडचण नाही. संस्थेची खूप चांगला सपोर्ट केला आहे, कारण का मेरिटमधनं मुलं आली पाहिजे म्हणून सारखा अभ्यास करा, यांचा तगादा तसा नसतो.
विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करा, आम्हाला ते कायम मार्गदर्शन करीत असतात. आता तर आमच्या नानांचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र विचारे साहेब आता अध्यक्ष आहेत, त्यांचं तर कायम मोटिवेशन आहे. इथं ते आले नाहीत, ओपनिंग करून गेले आत्ताच्या शिबिराच्या, परंतु त्याच्यानंतर ते इथं येऊन गेल्यानंतर ते आलेले नाही आहेत, परंतु रोज माझ्या संपर्कात आहेत. सकाळी संध्याकाळी व्हिडिओ मी त्यांना टाकतोय किंवा ते मला रिप्लाय देतात, ओके काय अडचण असेल तर सांगा सर. म्हणजे अशी जर माणसं पाठीशी असतील ना तर आपण आणखी पुढे पळू शकतो. निश्चितच. आणि सर, आतापर्यंतच्या या कालावधीमध्ये तुमचं काम बघून अनेक प्रकारचे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत आणि मला असं वाटतं की तो दिवस सुद्धा तुमच्यासाठी खास मोठा होता, जे की मला अनुभवाला मिळालेला आहे की 2013 साली जी 24 तास च्या अवॉर्ड तुम्हाला मिळाला होता आणि त्यावेळेला जवळपास त्यावेळेस BCCIचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि 18 मंत्री होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये सरांना तो पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेची फिलिंग काय वाटते तुम्हाला? तो माझ्या आयुष्यातला सर्वात सोनेरी क्षण होता. आणि कारण ताज हॉटेलला राहायची व्यवस्था होती, कार्यक्रम ताज हॉटेलला होता, फॅमिलीचं त्यांनी व्यवस्था केली होती. इथून जे 24 तासने ते केलं होतं, इथे येऊन त्यांनी स्वतः शूटिंग करून वगैरे मुलांच्या मुलाखती वगैरे घेऊन त्यांनी महाराष्ट्रातनं माझी निवड केली होती. आणि इतका म्हणजे आम्ही साध्या टपरीवर चहा पिणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला ताज हॉटेल खूपच मोठं आहे आणि जबरदस्त, म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यावेळेला डॉक्टर उदय निरगुडकर साहेब होते, त्यांनी ते सगळं म्हणजे मुलाखत वगैरे ते त्यांनी घेतली होती. टॉपच, म्हणजे नाद करायचा नाही. पवारसाहेबांच्या बरोबर मला स्वतः बोलता आलं. बाबासाहेब पुरंदरे होते, म्हणजे हे इतकी मोठी माणसं, किरण मोरे सर होते की त्यांनी पण बरेच प्रश्न मला विचारले, मी त्यांच्यावर पण बोलू शकलो. हे खूप मोठ्या माणसांजवळून मला बोलता आलं त्यांच्याबरोबर. त्यामुळे ते क्षण म्हणजे मरेपर्यंत आपण विसरू शकत नाही. भविष्यात माझे विद्यार्थी यापुढे जाऊन काम करतील, कारण हे जे आता या मातीत या इथं घडतात आहे ते बाहेर गेल्यानंतर सुद्धा आता मी हे एवढंच सांगेन की इथून हजारो विद्यार्थी बाहेर गेले, जे स्पोर्ट्समध्ये होते त्यांनी सुद्धा आणि स्पोर्ट्समध्ये नव्हते त्यांनी सुद्धा. परत जरा शाळेकडे कॉलेजकडे लक्ष द्या, आता तुमची गरज आहे. त्यावेळेला आमची तुम्हाला गरज होती. स्वतःच्या मुलाला बूट घेऊन देणे, चप्पल घेऊन देणे किती कठीण आहे, पण तेव्हा आम्ही घेऊन देत होतो. आता ते स्टेबल झाले, चांगल्या नोकरी धंद्याला वगैरे आहेत, तर त्यांनी थोडंसं आता मागं बघा. आपल्याला बाकीच्यांना हात नाही देता आला तरी चालेल, बोट देऊन त्यांना घेऊन जावे आपल्याबरोबर, तर त्यांनी इकडे लक्ष द्या. तुमच्यासारखीच आता पण येणारी जी मुलं आहेत ते खरंच गरजू आहेत आणि जर त्यांना सपोर्ट थोडासा केला तर हे आणखी पुढे जाऊ शकतात. तर तुम्हाला मी या माध्यमातून आव्हान करतोय माझ्या विद्यार्थ्यांना की प्रामाणिकपणे सांगतोय की तुम्ही शाळेकडे लक्ष द्या. आपल्याला वर्षातनं मॅट बदलावी लागते, आम्ही 3-3 वर्ष फाटेपर्यंत मॅट बदलत नाही आहे. तुम्हाला त्यावेळेला हे मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, सगळे काणेसर होते, तुम्ही सगळे बघत होतात ते विद्यार्थी. जे माझा हा व्हिडिओ बघतील त्या सर्व खेळाडूंनी, माझ्या विद्यार्थ्यांनी शाळेशी, माझ्याशी, मुख्याध्यापकांशी, संस्थेशी संपर्क साधा. तुमची आता मला गरज आहे. हे ग्राउंड अजून आपल्याला डेव्हलप करायचं आहे, मुलांचं स्पोर्ट डेव्हलप करायचं आहे आणि म्हणून मला तुमची नितांत गरज आहे. तुम्ही पुन्हा इकडे बघा आणि पुन्हा ग्राउंडवर या, कधी इथे या, आपण मेळावा घेऊ. मेळावा घेणे म्हणजे तुमच्याकडनं पैसे काढणे असं होत नाहीये, परंतु ज्या परिस्थितीत तुम्ही इथपर्यंत पोहोचला, तुम्हाला 5% राखीवमधनं तुम्ही पुढे गेलात, तसं बाकीच्यांना पण आपण संधी देऊया असं मला वाटतं. मी माझ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतोय की तुम्ही परत शाळेकडे लक्ष द्या. निश्चितच या ठिकाणी खरंच सरांची कारकीर्द अत्यंत सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सरांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. निश्चितच अभिमान वाटावा अशी कामगिरी सर आपण इथून पुढे सुद्धा सातत्याने चालू ठेवावी आणि कोकणामधील एक प्रकारे हिरा म्हणून आपला परिचय या ठिकाणी होतोय की कशा पद्धतीने म्हणजे एकतर या ठिकाणचं वातावरण म्हणजे खाली कातळ आहे, त्याचबरोबर परिस्थिती नाही, गोरगरिबांचे लेकरं आहे, आर्थिक बऱ्याच गोष्टी आहेत, या सगळ्याला भेडसावून पुढे जाणं इतकं सोपं गोष्ट नाही. एकंदरीतच शेवट म्हणून आपण काय बोला? सर तुम्हाला सांगतो, जेव्हा मी ते स्पोर्ट्सला सुरुवात केली त्यावेळेला आमदार होते उदय सामंत साहेब आणि मुली नॅशनलला सिलेक्ट झाल्या होत्या 2. तर सामंत साहेबांनी त्यावेळेला मला एक पत्र दिलं होतं अभिनंदनाचं आणि त्याच्या खाली स्वतः हाताने लिहिलं होतं पेनने
आय एम विथ यू. आता याला जवळजवळ 10-15 वर्ष झाली. ते पत्र मी जपून ठेवलंय. त्या दिवसापासून आता मी बोलतोय त्या क्षणापर्यंत आणि भविष्यातही उद्योग मंत्री सध्याचे आणि आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री हे कायम माझ्याबरोबर आहेत. माझी अडचण असू दे, साहेबांना मी काय एखादा फोन केला, काय कुठली अडचण सांगितली तरी कायम ते माझ्या पाठीशी आहेत. माझ्यासाठी त्यांनी राहून दिलं होतं. जवळजवळ 2.5-3 कोटी त्यावेळेला 5-6 वर्षापूर्वी त्यांनी मंजूर केले होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते थांबले. पण तरी ते मला अजून सांगतात मी ते पूर्ण करीन, तू काळजी करायची नाहीस. कारण रत्नागिरी सोडून ग्रामीण भागात फक्त इकडचे मुलं खेळतात म्हणून त्यांनी तेवढे रुपये तिथे टाकले होते. ते ग्राउंड पूर्णत्वास जाईल, कारण साहेब आहेत, आम्हाला माहिती आहे एकदा त्यांनी शब्द दिला ते पूर्ण करणार. आणि ते जर मैदान तिथं झालं तर सगळीच मुलं जी ह्या परिसरातली सगळी जी आहेत त्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी त्या मैदानात खेळण्याची मिळेल. कारण सुविधा अजिबातच नाही आहेत, काहीच नाही तिथं सुविधा. आता हे आपण पुण्यातनं 2 डॉटबॉलसाठी हे कोच बोलावलेत, पण माझा नेट बघा कसं आहे, तर कातळावर काय करू शकत नाही. तरी सुद्धा त्याही परिस्थितीत त्यांनी आता एक 5-6 दिवस त्या मुलींना घेतलंय. आता हे नेट मी क्रिकेटचं लावलंय. मुलं सिलेक्शनला रत्नागिरीत घेऊन जातो, राहण्याची वगैरे प्रचंड गैरसोय असते बाहेर गेल्यानंतर. पण ट्रेनमध्ये जाताना तर कधी कधी शौचालयाजवळ बसून जावं लागलंय. पण मुलींनी किंवा पालकांनी कधी तक्रार केली नाही किंवा मुलांनी तक्रार केली नाही. मुलं पाठीशी आहेत, पालक पाठीशी आहेत आणि माझे सगळे शिक्षक इथले जे आहेत, स्टाफ मधले सगळे पाठीशी आहेत. कारण मुलांचे तास जातात, चुकतात कधी कधी बाहेर गेले की, मग त्या मुलांचं पुन्हा त्यांना शिकवावं लागतं, पुन्हा पूर्ण करून घ्यावं लागतं. त्यांचे पण काय कधी तक्रार नसते, हसत खेळत आमचं चाललेलं असतं. पालक आहेत, माझे काही विद्यार्थी इथं बाहेर जे पडलेले आहेत, जे व्यावसायिक आहेत ते सुद्धा पाठीशी आहेत. इथूनही पुढे मला अजून भरपूर काम करायचं आहे. अजून काहीच केलं नाही मी, बरंच करायचं आहे. हे अजून ही सुरुवात आहे माझी असं मला वाटतं नेहमी. मी सर्वांचेच आभार मानतो. तुम्ही सुद्धा मला चांगलं मोटिवेट करताय म्हणून तुमचाही आभार मानतो. आणि हे माझे दोघे हरमुले आणि संतोष कोळी इथं आले. डॉक्टर लोंगे सर डॉजबॉल क्रिकेट संघटनेचे आमचे महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत. ते माणूस मोठा का होतो हे सुद्धा मी त्यांच्याकडून शिकलोय. आता ह्या 5-6 दिवसात इतकं फॉलोअप, इतके फोन आणि पूर्ण माहिती घेता येते. तर अशी माणसं पुढे जातात, अशी चांगली माणसं मला आतापर्यंत भेटली म्हणून मी इथपर्यंत आहे. निश्चितच अशी चांगली माणसं आपल्याला इथून पुढे सुद्धा भेटत राहो आणि असं चांगलं आदर्श कामगिरी आपण करत राहो आणि आपल्या माध्यमातून राज्यस्तरीय त्याचबरोबर नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल पर्यंत आपले अनेक प्रकारचे खेळाडू अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धेमध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत राहो आणि आपण आदर्श असंच कामगिरी या कोकण विभागामध्ये करत राहू. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षक वर्गांना नक्कीच विनंती करतो की अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल प्रत्येकाने नक्की सबस्क्राईब करा. आपल्याकडील सुद्धा असे काही ग्रामीण भागामध्ये काम करणारे मोठी व्यक्ती असेल तर निश्चितच आमच्यासोबत संपर्क करा, जेणेकरून मोटिवेट आपण त्यांनाही करू आणि इतर माहिती सुद्धा आपण वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. थँक्यू.